तुकाराम। ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवहि सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहम्। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण, श्री गुरूंचे जयांचे निआठवे। शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आघवे जिव्हेशिये। वक्तृत्व गोडपणे, अमृता ते पारुखे म्हणे। रस होती ओळंगणे अक्षराशी, भावाचे अवतरण अवतरविती निजपूर्ण। हातातले संपूर्ण तत्वबोध, श्री गुरूंचे पाय। जय हृदय वसोनी ठाय, तै एवढे भाग्य होय उन्मेषाशी। ते नमस्कारो न्याता सच्चिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे। तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नमः। कोणामुखे ऐशी ऐकेन मी मात, चाल तुझ पंढरीनाथ भेट। बोलावितो मग मिंद धरी, आस मागील बोभाट। वेगी धरीन वाट माहेराची, निलाजरे चित्त करी तळमळ। केदवा देखती मुळ आले डोळे, तुका म्हणे कै भाग्याची उजरी। होईल पंढरी देखावया। बस का? संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकी अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळे दयेमुळे तुम्ही आम्ही सर्व आज या आषाढ मासाच्या पावन पर्वामध्ये महा एकादशीला ज्या ठिकाणी लाखो लोकांची गर्दी आज पंढरपूरला होत असते, चंद्रभागेच्या तटाकावर साक्षात पांडुरंग परमात्मा ज्या भक्तांची वाट पाहत असतात आणि जे भक्त आपल्या जीवनामध्ये मन हे गोविंदी देह काम करी हो, जरी आपल्याला प्राप्त संसार कर्मामध्ये आपल्याला राहावं लागलं तरी ज्यांचं चित्त सारखं पांडुरंग परमात्म्याच्या चरण कमलाजवळ घुटमळत आहे, अशा भक्तांची वाट पाहत असणारा पांडुरंग परमात्मा आणि त्यांचा आज हा अत्यंत महापर्वामध्ये संपन्न होत असणारा दिव्य महोत्सव। परंतु या दुर्धर अशा करुणाव्याधीमुळं आज सर्वांच्या मनोकामना ज्या आहे तशाच मनामध्ये त्यांना ठेवाव्या लागल्या। प्रत्यक्ष शरीराने ते आज पांडुरंगरायाजवळ उपस्थित होऊ शकले नाही, त्यामुळे प्रत्येकाच्या अंतःकरण एक प्रकारे विदग्ध झालेला आहे, तळमळत आहे, परंतु इलाजाची गोष्ट नाही। कारण काय आहे की या विश्वाच्या चक्रामध्ये असं आहे की मनुष्य जो प्राणी आहे तो परतंत्र आहे, जीव हा परतंत्र आहे आणि परमात्म्याचे संकल्प हे सत्य आहेत आणि जीवाचा संकल्प हा कधी पूर्ण न होणारा आहे। परंतु परमात्मा प्राप्त इतर संसारातले जेवढे संकल्प आहेत ते कोणाचेही आतापर्यंत पूर्ण झाले नाही, परंतु परमार्थाचा सत्य संकल्प जर असेल तर सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ। आपल्या अंतःकरणात जी परमात्म्याकडे जाण्याची तळमळ आहे, जरी आपण या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊ शकलो नाही तरी सत्य संकल्पाचा दाता परमात्मा असल्यामुळं दात्याने आपल्याला आतापर्यंतही आयुष्य प्रदान केलेलं आहे आणि आज ह्या दुर्धर कलिकाळामध्ये आणि त्याच्यातही या करुणा व्याधीमध्ये आपण जिवंत आहोत, आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत, शिवाय ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थक आहेत। कारण का तर आपले श्वासोच्छ्वास भगवंताने आपल्याला दिलेलं जीवन याच्यामध्ये गेले 2 महिने आज काय 59वा दिवस आहे, म्हणजे 59 दिवस आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेच्या द्वारा
क्रमाने चिंतन करीत आहोत, हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत. आणि या ठिकाणी आज अशी जी स्थिती आहे, या स्थिती अशी पूर्वीच्या काळात कधी येऊन गेलेली आहे. असं सांगतात की प्लेगची फार मोठ्या प्रमाणात साथ असताना वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश करता आला नाही आणि त्यावेळेला सुद्धा ही माऊलींचा पालखी सोहळा नेता आला नाही, अशी इतिहासात नोंद आहे. असो, आज तोच प्रसंग तुम्हा आम्हावर आलेला असला तरी असं समजण्याचं कारण नाही की आपण पंढरपूरला साक्षात पांडुरंगरायाचं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या हे दर्शन जरी आपण घेऊ शकलो नाही, समन्यस्त महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रही समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. बाह्य असणाऱ्या शारीरिक जवळीकापेक्षाही परमात्म्याला आवडणारी चित्ताची जवळीक जी आहे ती आपण करण्यात स्वतंत्र आहोत. आणि त्या रीतीनं अशा याला जनपदोध्वंसक व्याधी असं म्हणतात. ज्या वेळेला संपूर्ण समाजातील बहुसंख्य लोकांना अशा प्रकारच्या दुर्धर महामारीचा प्रसंग हा इतिहासाच्या मध्ये साधारणतः 100 वर्षानंतर येत असतो असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे हा प्रसंगातच आपल्याला या अशा प्रसंगाला तोंड देण्याच्या काळात आपला जन्म झालेला आहे किंवा त्या प्रसंगात आपण सापडलेला आहे. तरी सुद्धा आपण निराश न होता परमात्मा प्राप्तीचं उद्दिष्ट गाठण्यासाठी जे आपल्याजवळ मुख्य साधन आहे, भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण, जप, ध्यान, हे आपण आपल्या घर बसल्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. आपण जरी आळंदीत जाऊ पंढरपूरला जाऊ शकलो नाही तर पंढरीत संपूर्ण आपल्या पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे हेच मद घडो जन्म जन्मांतरी मागणी श्रीहरी नाही दुजे मुखी नाम सदा संतांचे दर्शन जनी जनार्दना ऐसा भाव नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाचे. नामदेवरायांनी सांगितलं, तुझ्या मला कल्पच्या कल्प तुझ्या पायाजवळ बसून मला हे भजन करता आलं पाहिजे, मला हा भजनानंद या ठिकाणी मिळवता आला पाहिजे. तर आपण पाहतो नामदेव पायरीचं आपण प्रथम दर्शन घेतो. नामदेवराय चंद्र सूर्य असेपर्यंत कल्पांतापर्यंत त्या ठिकाणी रात्रंदिवस भजन करीत आहे. तसेच नामदेवरायांसारखी आपल्या अंतःकरणात ओढ निर्माण झाली तर आपल्यालाही पांडुरंगाच्या चरणाजवळ वास मिळू शकतो. आपण बाह्य पारतंत्र्य जरी असलं तरी आपल्याला आंतरिक स्वातंत्र्य मात्र परमार्थिक साधनेचं परमात्म्याने दिलेलं आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात, संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा किंवा करीते टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडी मानसी कै एकादशी आषाढी. परंतु तुकाराम महाराज आपल्याला आश्वासित करतात, अनुभवाच्या आधारे आश्वासित करतात. तुका म्हणे आईशे अर्थ ज्याचे म्हणी त्याची चक्रपाणी वाटप आहे. आपल्या मनात जर अशा प्रकारची उत्कट अभिलाषा असेल की मी कधी पांडुरंगाच्या चरण कमलाचं दर्शन घेतो, कधी पांडुरंगाच्या मुखाला मी निहाळून पाहतो, किंवा सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मद प्रेम सर्व काळ. भगवत प्रेमाची जरी आपण त्याच्याकडे याचना केली आणि आपलं शरीर कोणत्याही देशात कोणत्याही कालात असलं तरी सुद्धा प्रेम देवाचे हे देणे देह भाव जाये जेणे न धरावी मने शुद्धी देश काळाची. तुकोबाराय सांगतात, कोणत्या देशात कोणता काळ आहे याचे कुठलाही विचार न करता देव प्रेम देऊ शकतो ना, तर त्या देवाकडं मला तू भक्ती प्रेम दे, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. मला एक वेळ ज्ञान मिळालं नाही तरी चालेल पण मला भक्ती प्रेम दे, अशी जर आपण आवडीनं जर परमात्म्याकडे मागणी केली, आपण आळवणी केली तर या ठिकाणी परमात्मा निश्चित आपल्याला साह्य झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या पांडुरंग परमात्मा हे असं दैवत आहे, आपल्याला माहित आहे. निळोबारायांच्या जीवनामध्ये निळोबारायांनी 15 दिवसाच्या वारीचा संकल्प केला, परंतु शरीर थकलं तर साक्षात निळा म्हणे पिंपळनेर दुजे केले पंढरपूर. साक्षात पांडुरंग परमात्मा एका डोहामध्ये अवतीर्ण होऊन निळोबारायांना स्वप्नात सांगून त्या ठिकाणी आज पिंपळनेर क्षेत्रामध्ये विराजमान आहेत. इतकंच नाही तर हे क्षेत्र म्हणजे दुसरं पंढरपूर आहे असं निळोबारायांनीच लिहून ठेवलेलं आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आपल्याला
तुकोबारायांचा असं कोणत्या गोष्टीवर कोणत्या बलावर आपल्याला आश्वासन देतात की पांडुरंगाचं तुम्ही केलेलं चिंतन जे आहे त्या चिंतनाच्या बलावर पांडुरंग परमात्मा तुम्हाला निश्चित भेटणार। याचा अर्थ परमात्मा हा स्वतः होऊन तुमच्या हृदयात तरी उद्भूत होऊ शकतो किंवा तुमचं शरीरासहित मनासहित तुम्हाला पांडुरंगराया आपल्या जवळ बोलावून घेऊ शकतो, नेऊ शकतो। कारण परमात्म्याचं सामर्थ्य अलौकिक आहे, तो सर्वज्ञ सर्व शक्तिमान आहे। करीशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपले करुणेची साई, करी ओ आई मदवरी। अशा प्रकारची जर आपण प्रार्थना केली तर तो दयाघन असणारा परमात्मा हा निश्चितच आपल्या हृदयात उद्भूत झाल्याशिवाय राहणार नाही। आणि परमात्म्याच्या बाह्य रूपापेक्षाही त्याचा अंतरंग हृदयस्थ जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाची जेव्हा आपल्याला अनुभूती येते तेव्हा त्या अनुभूतीने जी मनुष्याला परमाशांती किंवा रम्य समाधान प्राप्त होतं ते केवळ बाह्य मूर्तीचा अवलोकन करून होत नाही। याचा अर्थ असा की परमात्मा खरा तर बाह्य आणि अंतर सर्वच ठिकाणी दिसला पाहिजे। पांडुरंग परमात्मा साठविला राहे हृदय संपुटी आणि बाहेर धाकुटी मूर्ती उभा। बाहेर धाकुटी मूर्ती उभा हे जरी आपण करू शकलो नाही तर मनाने आपण पंढरपूरला जाऊ शकतो, त्या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान करतो, पुंडलिकाचं दर्शन करतो, नामदेव पायरीचं दर्शन करतो, गरुड खांबाचं दर्शन करतो आणि पांडुरंगाच्या पायावर आपण नतमस्तक होतो। बडवे किंवा ते अधिकारी आपल्याला मानगुटीला धरून बाहेर काढतात तरी आपण पुन्हा पुन्हा पांडुरंगरायाकडं पुन्हा पुन्हा पाहत राहतो आणि तिथून आपण या ठिकाणी कान्होपात्रा तो वृक्ष रुक्मादेवी बलराम दादा यांचं दररोज मनातल्या मनात आपण दररोज पंढरपूरला जाऊ शकतो। स्वामी महाराज तर सांगायचे, कोणी म्हटलं की आम्हाला आळंदीत घर बांधायचं तर स्वामी महाराज म्हणायचे आळंदीत घर बांधण्यापेक्षा घराची आळंदी करा, हे माऊलीला जास्त आवडेल। तर त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये केवळ बाह्य गोष्टीवर भर न देता दुराग्रही भूमिका न करताही आपण जर जे काही साधू संतांनी सांगितलेलं आहे त्याचं अनुसरण केलं पाहिजे। वारीच्या विषयी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येईल की तुकाराम महाराज एकदा पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा मलेरिया किंवा थंडी ताप त्याला विषम ज्वर असं म्हणतात, तर त्या विषम ज्वराने तुकाराम महाराजांना जेव्हा ते शरीर पीडित झालं तेव्हा तुकाराम महाराज पंढरपूरला जाऊ शकले नाहीत। परंतु पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या जवळ तुकाराम महाराजांनी जे पत्र दिलं होतं ते पत्र पांडुरंगाला द्यायला सांगितलं होतं आणि त्यावेळेला पांडुरंगाची सेवा आपल्याकडून होऊ शकली नाही। म्हणून तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये जे काही स्फुरण झालं किंवा त्यांची जी अंतःकरणाची वृत्ती असते ती परमात्म्याच्या विरहाने इतकी काही व्याकुळ झाली, त्यावेळेला त्यांच्या हृदयातून झालेलं जे शब्दाचं स्फुरण आहे ती स्फुरण म्हणजे पत्रिकेचे अभंग आहेत। या पत्रिकेच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांची झालेली जी अंतःकरणाची तळमळ आहे ती तळमळ या ठिकाणी अभिव्यक्त होत आहे। आपल्या क्रमामध्ये दररोज अभंग आपला चालू आहे नित्यक्रमाने, पण आज सांगितल्याप्रमाणे एकादशी आहे म्हणून या हरिदिनी आहे, या निमित्ताने या प्रसंगी आपण या पत्रिकेच्या अभंगाचा धावता भावार्थ पाहू। नंतर क्रमाने ज्या वेळेला हे अभंग येतील तेव्हा आपलं या ठिकाणी विस्ताराने चिंतन होईलच। पण सध्या तुकोबारायांच्या या संबंधाने असणारे परमात्म्याशी जे बोलणं आहे ते कसं आहे याचं आपण थोडस धावतं चिंतन करू। तुकाराम महाराज सांगतात की कोणामुखे ऐशी ऐकेन मी मात, चाल तुझं पंढरीनाथ भेट बोलावितो। याचा अर्थ असा आहे की तुकोबारायांना ह्या आजाराच्या काळामध्ये तो जेव्हा देहूवरून प्रस्थान झालं आणि वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले, परंतु तुकोबाराय जाऊ शकले नाही। तुकोबाराय कसे तरी त्या ठिकाणी आडखळत्या पावलांनी त्यांना निरोप दिला आणि परत घराकडे जाताना तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात अत्यंत वेदनाने ते अंतःकरण व्याकुळ झालं आणि त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात की आता हे चालले, अजून तर ते रस्त्यानेच आहेत, पण तुकाराम महाराज म्हणतात की कधी पोचतील आणि मग त्याच्यातला कोणीतरी पोचून पुन्हा मला सांगायला येईल, कोणामुखे ऐशी ऐकेन मी मात, कोणाच्या मुखातून मी अशी गोष्ट ऐकेन की चाल तुझं पंढरीनाथ बोलावितो। अरे तुकोबारा, तुम्हाला पांडुरंगाने बोलवणं पाठवलेलं आहे,
म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाचं बोलावणं झालं का मी मग ह्या शरीर व्याधी याचा विचार न करता पंढरपूरच्या दिशेने जाईल. आणि ज्या अर्थी पांडुरंगाची आज्ञा आहे ती मला शिरसा वंदे आहे. आणि त्याचा निरोप सांगणारे दूत म्हणजे अत्यंत प्रामाणिक असणारे संत, की ज्या संतांना मी निरोप देताना सांगितलं की मला पांडुरंग रायाकडे येता येत नाही, त्यांना माझा निरोप सांगा. तर त्या निरोपाचं उत्तर म्हणजे मला कधी मिळेल आणि भगवान कधी म्हणतील की चाल तुझं पंढरीनाथ बोलावितो. आणि मग तुकोबाराय म्हणतात मग माझ्या घरी जरी किती कामं असली तरी सुद्धा मग मी न धरी मागील बोभाट. मागे किती बोभाटा असला म्हणजे अनेक प्रकारची कामं असली, अनेक प्रकारचे प्रतिबंध असेल तरी सुद्धा मी ते काहीच पाहणार नाही. म्हणजे वारकऱ्याचा बाणा आहे की या ठिकाणी आपल्याकडं वारकऱ्यांच्या इतिहासामध्ये सांप्रदायिक असे काही संत शेतकरी होऊन गेलेले आहेत की पेरणीची मूठ सोडली तर पुन्हा बैल सुद्धा घरापर्यंत बांधायला आले नाही, कारण पंढरीची वारीचा नियम जवळ आलेला आहे, त्याप्रमाणे ते पोहोचतात. म्हणून इथं तुकोबाराय म्हणतात वेगे धरीनं वाटवय पंढरीचे माहेराचे. तुकाराम महाराज हे पंढरपूर हे आपल्या संतांचं माहेर आहे, म्हणून त्या माहेराची मी वेगाने तत्काल वाट धरीन. तेव्हा मी मागं काय होत आहे आपल्याला माहित आहे. तुकोबारायांनी वारी सोडली नाही आणि पत्नीचं बाळणपण आहे, परंतु तरी सुद्धा निरोप सांगायला गेले नाही आणि वारकऱ्यांबरोबर गेले. मागचं काय आहे हे त्यांनी पाहिलं नाही. म्हणून चोखोबाची बहीण झाला शारणपाणी. चोखोबांची बहिणीचं रूप घेऊन भगवंतांनी चोखोबांच्या पत्नीचं प्रसूती केली असा इतिहास आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी सुद्धा त्याच प्रकारे करीन. कारण काय आहे की माझं मन जे आहे नीलाजिरे मन करी तळमळ केदवा देखती मुळा आले डोळे. ते म्हणतात की मला माझ्या मनामध्ये जे चित्त आहे ते निर्लज्ज झालेलं आहे. वारकऱ्याच्या ठिकाणी लज्जा, भय, शंका, मोह हे सर्व कधीच मावळलेले असतात. आणि असाच मनुष्य ज्याला काही आपल्या स्वतःची प्रतिष्ठा वगैरे याची लज्जा आहे तो वारकरी होऊ शकत नाही. वारकरी एकदम सरळ मनाचा आणि या ठिकाणी लज्जा, भय यांचा त्याग केलेला असा असतो. तुकाराम महाराज सांगतात की तसंच माझं मन हे अत्यंत निर्लज्ज झालेलं आहे. निर्लज्ज झाले आहे म्हणजे काय, या ठिकाणी लोक व्यवहाराविषयीची जी लज्जा आहे तिचा परित्याग केल्याशिवाय पांडुरंगाची खऱ्या अर्थाने प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात निलाजिरे चित्त करी तळमळ. वास्तविक तळमळ का होऊ नये, परंतु ह्या चित्ताच्या ठिकाणी त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही की या संसाराविषयी आस्था अंतकरणात नसल्यामुळं सारखी तळमळ वेगी धरीनं वाट माहेराची. आणि यामध्ये ते म्हणतात मला एक सारखं लागले केदवा देखती मुळ आले डोळे. असं माझे डोळे केदवा देखती, माझे डोळे कधी पाहतील की तुकोबाराय तुम्हाला नेण्यासाठी मूळ आलेला आहे. आपण जसं मुराहारी म्हणतो तसं तुम्हाला नेण्यासाठी आलेलं आहे. असं कधी होईल, कोणीतरी येईल आणि तुम्हाला मी नेण्यासाठी आलेला आहे किंवा पांडुरंगांनी मला पाठवलेला आहे असे शब्द माझ्या कानावर कधी पडतील. आणि म्हणतात की असं होऊन मी पुन्हा पांडुरंगाच्या चरणाजवळ पोहोचेल. आणि तुका म्हणे काही भाग्याची उदरी होईल पंढरी देखावया. या ठिकाणी माझं भाग्य कधी उजेडात येईल, त्या भाग्याचा उदय कधी होईल. कारण जीवनामध्ये भाग्याचा उदय ते हे जोडी संतप आहे. संतांचे पाय जोडले प्राप्त झाले ते एक भाग्य आहे आणि परमात्म्याचं पाय प्राप्त झाले तर ते भाग्य आहे. याच्याशिवाय सगळा भाग्याचा आभास आहे, खऱ्या अर्थाने ते भाग्यच नाही, ते संपूर्ण अभाग्य किंवा दुर्दैव आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात होईल पंढरी देखावा. मला असं होईल की भाग्य उदयाला आलेलं आहे आणि मी पांडुरंगाच्या चरणाजवळ उपस्थित झालेलो आहे, परंतु अजूनही मला मात्र कोणी अशा प्रकारचं दूत आलेलं नाही. माझ्या अंतकरणाची तळमळ उत्तरोत्तर वृद्धिंगत होत आहे, पण पांडुरंग परमात्म्याचा काहीही निरोप नाही. मग असं का मला निरोप आला नाही याच्याविषयी तुकाराम महाराजच मनातल्या मनात विचार करतात आणि म्हणतात का माझा विसर पडिला माय बापा सांडी येली कृपा कोण्या गुणी. ते म्हणतात बहुतेक असं माझ्या मायबापांनी निरोप दिला नाही, म्हणजे ह्या सर्व पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या गर्दीमध्ये कदाचित मी आलो नाही, तरी मी कोणी नगण्य असा एकश्चित व्यक्ती असल्यामुळं माझा मायबापांना विसर तर पडला नाही ना. पण आई वडिलांना सर्व मुलं सारखे असतात.
त्यामुळं माझा विसर पडणं शक्य नाही. पण माझाच काही दोष आहे की काय, आपल्या इष्टाकडं हा दोष न लागता ते म्हणतात का माझा विसर पडिला मायबापा, म्हणजे ते मायबाप आहेत. जरी विसर पडला असला परंतु तसा विसर पडता कामा नये म्हणून म्हणतात, कारण त्यांनी सांडिलेली कृपा कोण्या गुणे. माझ्याजवळ असं कोणतं गुण आहे, गुण म्हणजे याचा अर्थ धोन्यर्थाने अवगुण, असं कोणत्या प्रकारचा अवगुण माझ्या ठिकाणी आहे की परमात्म्याने माझ्यावर कृपा केली नाही, मला निरोप पाठवला नाही. परंतु मी ज्या संसारामध्ये राहतो तो संसार कसा आहे याविषयी सांगतात, तैसा कंठून या राहो संसार, काय एक धीर देऊ म्हणा. असं आहे, सगळ्या संसारी जीवांना पांडुरंग परमात्म्याची सेवा, भजन, नामजप करणं आवश्यक आहे. याचं कारण हा संसार केवळ दुःख आहे. आपण दररोज म्हणतो संसार दुःख मुळे चौकडे, इंगळ विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. मी पंढरीला जाऊ शकलो नाही म्हणजे माझं शरीर ज्या ह्या प्रपंचामध्ये संसारामध्ये आहे, तर त्या संसारामध्ये सुखाचा लेश सुद्धा नाही. सुख नाही कोठे आलिया संसारी, यामध्ये थोडं सुद्धा सुख नाही. आणि या दुःखामध्ये मी पिचत पडलेलो आहे. तेव्हा ह्या दुःखाच्या मध्ये मी कसं सहन करू आणि याच्यामध्ये मी कालक्षेप कसा करू, म्हणजे जणू काही तुकाराम महाराज आपल्या मनाचा संवाद या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याला उद्देशून करत आहे. कैसा कंठो निया राहो संसार, हा संसार कसा मी कंठू. आणि नाही पण तुम्ही मनाला धैर्य दिलं पाहिजे. अहो धैर्य तसं कर, जर मासा पाण्यातून काढला आणि तो तळमळायला लागला, त्याला तुम्ही म्हणायला लागले आजच्या दिवस धीर धर, उद्या तुला त्याची पाण्याची भेट घालून देतो, तो त्याचं प्राणच जाते ना. तसं तुकोबारायांच्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीविषयी अंतकरणात इतकी उत्कट इच्छा निर्माण झालेली आहे की ते म्हणतात काय एक धीर देऊ म्हणा. कोणत्या प्रकाराने मनाला धैर्य देऊ, धैर्य देऊन काही उपयोगच नाही. आत्ताच्या आत्ता मला त्याच्या चरणाजवळ जाण्याची इच्छा आहे. बरं जाऊ द्या, परंतु किमान त्यांचे काहीतरी निरोप तरी यायला पाहिजे होता. भगवान तुकोबाराया संबंधाने तुमच्या संबंधाने असे म्हटले, नाही निरोपाची पावली वार्ता. त्याची वार्ता किंवा गोष्ट सुद्धा माझे एखाद्या वारकऱ्याने आला आणि मला निरोप सांगितला असंही सांगितलं नाही. बरं निरोप काय यायला पाहिजे होता, तुकोबाराय तुम्ही जरी माझ्या चरणाजवळ येऊ शकत नसले तरी न करावी चिंता, तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्याकडे येतो किंवा तुम्हाला माझ्याजवळ आणतो, मी तुमच्या हृदयातच विराजमान आहे, इतका तुम्ही सोस का करता. असा कोणताही शब्द मला संतांच्या माध्यमातून का देखील निरोप किंवा दूत या माध्यमातून मिळालेला नाही. म्हणून म्हणतात नाही निरोपाची पावली वारता, न करावी ते चिंता ऐशी काही. बरं नाही जास्त तर एखादं तरी शब्द, मला एखादं वाक्य तरी भगवंताचं मला निरोप म्हणून यायला पाहिजे होतं. एक वाक्य सुद्धा आलं नाही. तुका म्हणे एक वेचुनी वचन, नाही समाधान केले माझे. देवाचं एक वाक्य जरी मला माझ्या कानावर पडलं असतं, निरोप या स्वरूपात जरी पडलं असतं तरी सुद्धा मग मी ते मानलं असतं, मग माझी वृत्ती थोडी शांत झाली असती. परंतु एक गोष्ट सुद्धा परमात्म्याकडून निरोपाच्या रूपाने एक शब्द सुद्धा माझ्या कानावर पडलेला नाही असं म्हणतात. मग तुकाराम महाराज पुन्हा अधिक अंतर्मुख होतात. काय झालं असेल बरं, हे का घडलं असेल. तर तुकाराम महाराज म्हणत नाही की आम्ही तुमच्यावर मोर्चा आणू आणि आम्ही तुमच्यावर या ठिकाणी आमचा हक्क आहे आणि तो आम्ही बजावू, सगळा जग जरी आहे ते संकटात सापडलं तरी हरकत नाही असं म्हणत नाही. जसा वेदाचा कायदा आहे तसा समाज जीवनामध्ये राजाचा पण कायदा आहे आणि तो कायदा धर्माशी नीतीशी शेषभरी, धर्म आणि नीती यांचं सामंजस्य करून तो त्या कायद्याचे अनुसरण करायचं असतं. याची जाणीव तुकाराम महाराज म्हणतात, काही कळो आले गुणदोष. त्या अर्थी आपल्या पांडुरंगापर्यंत पोहोचत नाही, त्या अर्थी आपले काहीतरी गुण किंवा आपल्या ठिकाणी असणारे दोष, या ठिकाणी गुणदोष म्हटलं तरी याचा अर्थ अवगुण आणि दोष असाच घ्यावा. किंवा जे गुण आहेत, जे गुण म्हणजे तमोगुण किंवा रजोगुणाचा जो प्रभाव आहे तो आमच्या ठिकाणी आहेत आणि ते गुण हे दोष रूपाने परमार्थामध्ये प्रतिबंधक आहेत. म्हणून असे काहीतरी माझे गुणदोष त्याला कळून आले आणि माझी वस्तुस्थिती परमात्मा काय हे न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. त्याला परिहार सुद्धा देण्याची गरज नाही असा तो परमात्मा असल्यामुळं त्यांनी माझे गुणदोष पाहिले आणि म्हणून उदास धरिले ऐसे, असंच विचार करावा.
माझे काहीतरी गुणदोष आहे ते परमात्म्याला कळतातच, आणि माझा अधिकार पाहून म्हणजे मी अनधिकारी आहे असं जाणून त्यांनी अशा प्रकारचे माझ्याविषयी उदास राहिले. एवढ्या मोठ्या हजारो लाखोंच्या मेळाव्यामध्ये मला मात्र परमात्म्याने माझी एक प्रकाराने उपेक्षाच केलेली आहे. नाहीतर ते म्हणतात त्या परमात्म्याचा एक स्वभाव आहे. गीता सिद्धांत सांगते, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जर ज्याची जशी भक्ती असेल त्या प्रकाराने मी त्याला प्राप्त होतो, दर्शन देतो असं सांगितलं. आणि मला मात्र काहीच येत नाही म्हणजे याचा अर्थ ही परमात्म्याला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. नाही तरी येथे न घडे अनुचित, नाही ऐशी रीत तया घरी. त्याच्या घरची ही रीत नाही का एखादा मनुष्य तळमळत आहे आणि त्याचं त्याला स्मरण झालं नाही, असं कधी देवाकडून होणार नाही. म्हणजे याला म्हणतात अंतःपरीक्षण, ज्याला म्हणतात आत्मपरीक्षण, की आपल्या स्वतःच्या गुणदोषांचा आपण त्या ठिकाणी निरीक्षण परीक्षण करायचं, दुसऱ्यांच्या दोषाचं करायचं नाही. आपलं इष्ट देवता आहे, इष्ट देवता याचाच अर्थ आपल्याला खऱ्या अर्थाने ती आपलं निश्चित कल्याण किंवा मंगल करण्यासाठीच सिद्ध झालेली, आपल्या हृदयात उद्भूत झालेली ती देवता आहे. ती पांडुरंग देवता असं कधीच करणार नाही. कळावे ते मना आपुले असावे, ठाईचे हे घ्यावे विचारून. ते म्हणतात त्याच्याकडून तर असं होणार नाही. मग आता आपण काय केलं पाहिजे? आपण अधिक आपल्या स्वतः संबंधाने चिंतन केले पाहिजे. काय ते मना आपुले असावे, सगळे म्हणजे लगेच आपण अंतर्मुख व्हावं आणि आपल्या मनाला हे काय आपल्या ठिकाणी काही दोष आहेत हे कळून घ्यावे आणि ठाईचे हे घ्यावे विचारून, आणि स्थायी रूपात विचार करून याच्याविषयी निश्चय करावा. काय निश्चय करावा? आपल्या ठिकाणी कोणते दोष आहेत, त्या दोषांचं निरसन कशाने होईल. निरसन करणारा देखील तो पांडुरंग परमात्माच आहे. पण आपण त्याला त्या भावनेने शरण गेलो की नाही, आपलं कुठं कमी पडतं, आपल्या ठिकाणी श्रद्धेचा अभाव आहे किंवा काय, किंवा श्रद्धा जी आहे ती परिपूर्ण नाही, ती संशयग्रस्त आहे किंवा विपरीत भावनेने ग्रस्त आहे, अशा प्रकारचा विचार करणं हे आपलं कर्तव्य आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे मजा अविरिले देवे, माझी या कर्तव्य बुद्धीच्या. माझ्या बुद्धीनं जे निर्णय घेऊन जे जे कर्तव्य केलं ते कर्तव्य परमात्म्याला पसंत झालेलं नाही, आणि त्यामुळं मला देवाने माझा अव्हेर केला आहे. कारण देव जो आहे तो चंद्राहून शीतळ आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. माऊलीहून मायाळ असं त्याचं वर्णन केलं. तो माझी उपेक्षा करीलच कसा? त्यांनी ज्या अर्थी मला अवेरलेलं आहे त्या अर्थी माझ्या बुद्धीच्या ठिकाणी काहीतरी त्रुटी किंवा वैगुण्य आहे. ते वैगुण्य कोणतं? तर परमात्म्याला आवडणारं जे काही आचार, सदाचार, सद्विचार आणि सद्भावना ह्या माझ्याकडून कुठंतरी कमी पडल्या असल्या पाहिजे. आणि त्या परमात्म्याला तो जो आचार भ्रष्ट पुरुष आहे तो कधीही आवडत नाही. अशी माझी आचारात कुठंतरी या ठिकाणी चूक झालेली असावी असं तुकाराम महाराज म्हणतात. आता ते म्हणतात आता पण मला धीरच धरवत नाही असं तुकाराम. म्हणजे मनुष्याला परमात्म्याच्या विरहात कशी त्याच्या चित्ताची आंदोलनं होतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या पत्रिकेच्या अभंगाचं प्रकरण आहे. तेव्हा या प्रकरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात ही जर मनस्थिती अशी झाली असताना मग आता आपण त्याला निरोप पाठवू नये, काहीच पाठवू नये, परंतु मी आता असा निरोप पाठवेल. पण असं जर तू देवा का बरं आमचं ऐकत नाही, तुला या ठिकाणी तुझ्या अंतःकरणात थोड्या अपोपर भावना आहेत, सगळी जर तुझीच लेकरं आहेत तर एकाची उपेक्षा करतो आणि एकाला जवळ करतो, हे काय बरं आहे का? अशा प्रकारचं बोलणं चांगलं नाही. परंतु आता मला धीरच धरवत नाही तर मी काय करू? नवे धीर तरी पाठवू निरोप. मला आता जरी धीर धरवत नसला तरी मी त्या परमात्म्याला निरोप देणार आहे. आता त्या परमात्म्याचं वस्तुस्थिती वेगळी असताना जर त्याच्याविषयी पूर्वग्रह दूषित भावना करून त्याला निरोप दिला तर त्या परमात्म्याला राग नाही का येणार? पण तुकाराम महाराज म्हणतात आला तरी कोप येऊ सुखे. त्याला जरी राग आला, क्रोध आला तर येऊ द्या, जाऊ द्या म्हणतात. पण रागावून का होईना, तुझ्या ठिकाणी हे तुला साधना करायला नको, तुला नामस्मरण करायला नको, आणि भेटीसाठी मात्र अरे खिशात जर 100 रुपयाची वस्तू पाहिजे असतील तर 100 रुपयेच पाहिजे. अनधिकार चेष्टा करतोस आणि पुन्हा माझ्या निरोपाची वार्ता पाहतो असं तो नाही का बोलणार? म्हणजे ते बोलणं का होईना माझ्या कानावर यायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात कोपून या तरी देईल उत्तर. रागावून का होईना काहीतरी एक शब्द तर मला उत्तर म्हणून देईलच की नाही. जैसे तैसे परत फिरत, जसं असेल तसं का होईना पण परत फिरून मला उत्तर तर येईल का नाही?
म्हणजे याला म्हणतात खरं परम प्रेमास्पदाविषयी असणारी आसक्ती. म्हणजे त्यांच्या क्रोधात जर त्याला म्हणजे हा प्रेमपूर्वक असणारा रुसवा, याला म्हणतात प्रेम कलहाच, प्रेम कलह. त्या तुकाराम महाराज म्हणतात, जैसे तैसे पर फिरावणी, कोपनिया तरी उत्तर देईल. कोपून का होईना मला उत्तर देईल. पण आणखी तुकाराम महाराजांना वाटतं हे असं करणं म्हणजे हे सुद्धा जरा अधिक धार्ष्ट आहे. या ठिकाणी आपण आपल्या अधिकाराचं उल्लंघन करीत आहोत. आपल्या परमप्रेमाविषयी आपल्या अंतःकरणात थोडासा संशय आहे असं वाटतं. म्हणून तुकाराम महाराज दुसरा एक अंतर्मुख विचार याच्यापेक्षा अधिक सांगतात. तया तरी एक काय एक पोर मज तो माहेरा अनिक नाही तया तरी काय एक पोर. आता काय तो येत नाही, पण त्याला काय एकच मुलगा आहे का? काय सगळ्या जगाचा तो जगतपिता आहे ना. आणि त्या जगतपित्याला मी तर एवढं साकडं घालतो, पण लगेच माझ्यासाठी धावून यायला किंवा मला निरोप पाठवायला त्याला काय मी एकटाच आहे का? असं तुकाराम महाराज म्हणतात. मग त्यामुळे कदाचित तो पाठवणार नाही. पण ते म्हणतात मग नाही पाठवणार तर तुकोबाराय तुम्ही शांत व्हा, हे साकडं घालू नका आणि थोडं सावरा स्वतःला. तुकाराम महाराज म्हणतात मज तो माहेरा अनिक नाही, त्याला मुलं अनेक आहे म्हणून तो माझ्याकडे लक्ष देत नाही, पण मी मात्र हे बोलणारच, मी मात्र त्याची वाट पाहणारच. याचं कारण काय? जरी एका पित्याच्या 10 मुली 10 ठिकाणी असल्या आणि त्यांनी निरोप पाठवला तुम्ही भेटायला या, तर त्याला एका वेळेला जाता येणार नाही. परंतु त्या प्रत्येकाला मात्र माहेर, त्यांचं म्हणणं कसं आहे, युक्तच आहे का? मज तो माहेर आणि सगळ्यांचं माहेर, सगळ्यांचं माहेर एकच आहे. तसं हे भूवैकुंठ पंढरपूर हे संतजनांचं माहेर आहे. त्यामुळं मला माहेरवासासाठी माझ्या अंतःकरणात जी लालसा आहे ती उत्तरोत्तर अधिक वृद्धिंगत होणं शक्य आहे. त्यामुळं ते म्हणतात की मला मात्र दुसरं माहेर नाही. तुका म्हणे असे तयामध्ये हित आपण निवांत असो नये. याच्यामध्ये एक थोडक्यात घडले थोडं उदाहरण सांगतो. आजच एकाने सांगितलं की आमचे वडील, एका मुलीने सांगितलं आमचे वडील ह्याला गेले, नाशिकला गेले आणि मी आजारी पडले, तर त्यांना सांगितलं की मी आजारी, तुम्ही मला भेटायला या. तर ते म्हणे तुझ्या दुसऱ्या बहिणीकडे मी चाललेलो आहे, तिथं आज मुक्काम करून उद्या तुला भेटायला. ते म्हणे तसं नाही, तिला काय, मी इथं मरणाच्या दारात आहे, मला पहिले भेटायला. त्यांनी नाशिकहून गाडी धरली आणि पुण्याला आले. का? मज तो माहेर अनेक नाही. त्यांना जरी अनेक असले तर पण मला दुसरा आश्रय काही नाही. माझा आश्रय एकमेवा द्वितीय तुम्हीच आहात. आणि ते म्हणतात की एक माहिती आहे का, संतांनी सांगितलेलं आहे की काही झालं तरी परमात्म्याच्या बाबतीत कधीच उदासीन व्हायचं नाही, निवांत व्हायचं नाही. रात्रंदिवस ज्याला आपण म्हणतो अंतःकरणामध्ये परमात्मा विरहाने दग्ध झालेल्या अंतःकरणाची व्याकुळता ही सारखी आपल्या इष्ट देवतेपुढं किंवा संतांपुढं, गुरुपुढं सांगत राहिलं पाहिजे. तुका म्हणे असे तयामध्ये हित आपण निवांत असू नये. आपण कधीच निवांत राहता कामा नये. आपण ते, कारण का, या ठिकाणी प्रेम कलह करा किंवा तुम्ही भगवंताची त्याच्या अत्यंत सादर भावाने आराधना करा, पण कोणत्या ना कोणत्या रीतीनं तुमचं चित्त हे तुमच्या भगवंताशी जडलेलं असलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्याच्यामध्ये तुका म्हणे असे तयामध्ये हित, त्याच्यामध्ये त्यांचं हित आहे, म्हणून आपण कधी निवांत राहू नये. ते म्हणतात आता पण जायचं जर झालं, ज्या वेळेला आपल्याला माहेराच्या मार्गाने जायचंय, परंतु त्या सासूरवासिनीला आज पाठीमाग घरातली अनेक जबाबदाऱ्या असतात आणि अनेक कामं असतात. पण तुकाराम महाराज म्हणतात त्याचा विचार करता कामा नये. आता पंथ पाहे माहेराची वाट. आता मी आता माहेराचा मार्ग कसा मला आक्रमता येईल याची मी वाट पाहत आहे. आणि कामाचं काय? कामाचा बोभाट पडो सुखे. ते म्हणतात किती कामं असली तरी जाऊ द्या. दुसरा एक अर्थ आहे काम म्हणजे ज्याला आपण म्हणतो इदम मे छात, इदम मे छात इति इच्छा काम शब्दिता. आपल्या जीवनामध्ये दुसऱ्या जरी अनेक इच्छा असल्या तरी त्या सगळ्या इच्छा गौण आहेत, उपेक्षणीय आहेत, त्या कल्याणकारक नाहीत. त्यामुळे त्याच्या कामना जरी असल्या त्या कामाचा सुखे बोभाट पडो, ती खुशाल मागं टाकून देईल, त्याच्याकडे मी पाठ फिरविल, त्याच्यापासून विन्मुख होईल. कारण काय ते म्हणतात असं झालंय वारकऱ्यांना. मी तर या ठिकाणी प्रस्थानाला निरोप दिलेला आहे, काही दिवस झालेले आहे, एक एक दिवस मी कसा कंठित आहे, परंतु काय करू आता नगमेचे झाले. आता मला हे न गमेचे झाले म्हणजे मला आता हे सहनशक्तीच्या बाहेर गेलेलं आहे. मला आता एक एक क्षण एकेका युगासारखा वाटत आहे. आणि बहुत सोशले बहुत दिस. एक तर मी या संसारामध्ये तुकाराम महाराजांचं आपल्याला चरित्र, स्वतःचं आत्मचरित्र सांगणारा अभंग माहित आहे. काय तुकोबाराय म्हणतात,
यातही शूद्र वैश्य केला व्यवसाव आदित्व हा देव कुळपूज्य. बरोबर. अशा प्रकारचं जीवन काढत असताना स्त्री एक अन्न अन्न करता मेली, असं दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली, असं मी बहुत सोशिले. हेच नाही, आणि आता हे सगळं सोचलं, परंतु परमात्म्याचा मला आश्रय होता. मी भंडारा घोराळा डोंगर भामचंद्रावर परमात्म्याच्या केलेल्या उपासनेने परमात्मा मला सारखा एक प्रकारचं आश्वासित करीत होता. पण आज इतके दिवस झाले, ज्या संतांचा, ज्या आपल्या इष्टाचा जो काही मला सहवास मिळून जे काही मला प्रेमाने त्यांनी दिलेले आश्वासन, त्याच्यापैकी काहीच आतापर्यंत माझ्या वाट्याला आलेलं नाही. तेव्हा बहुत सोशिले बहुत दिवस, फार दिवस मी हे सहन केलेलं आहे. घर लागे पाठी चित्ता उभे वारे, आपुले ते धरे पाहावया. ते म्हणतात, जर एखाद्या मनुष्याला आपली प्रिय आपुली म्हणजे आपली प्रिय व्यक्ती असली आणि तिचा जर आपल्याला दीर्घकाळ वियोग झाला, तर ती कधी येईल आणि आपल्याला कधी भेटेल अशा चिंतेने तो मनुष्य, तुकाराम महाराज म्हणतात ना, माझ्या ह्याची चिंते माझा करपला भीतर, म्हणजे आपलं अंतःकरण करपून जातं. का तर आपली व्यक्ती आपल्याला भेटली नाही म्हणून तो मनुष्य झुरणी लागतो. आणि जरी तो घरात असला तर घर लागे पाठी, जसं काही त्याला घरच पाठीमागे लागलेलं आहे. आणि चित्ता उभे वारे, आपण म्हणतो त्याला तुला काय उभं वारं सुटलं का, म्हणजे याचा अर्थ काय, तू वेडा झाला की काय. म्हणजे त्या मनुष्याला त्या संसारी जीवनातील प्राकृत गोष्टी त्या कोणत्याच आवडत नाही आणि त्याला केवळ परमात्म्याची आस लागलेली असते, अशी तुकोबारायांच्या अंतःकरणाची स्थिती सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, अहो पण अशा स्थितीमध्ये गेलं तर हे काय तुमच्या प्राणावर बेतण्यासारखं आहे. तुका म्हणे जीव गेला तरी जावो, तो नामदेवराय जसं म्हणतात ना, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. अशा प्रकारची तुकोबाराय हे नामदेवरायांचाच अवतार आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जीव गेला तरी जावो, माझा जीव गेला तरी चालेल, पण धरीला तो देव भाव शुद्ध. त्या परमात्म्याचा अंतःकरणामध्ये शुद्ध भाव किंवा श्रद्धा, प्रीती, मी जे काही धारण केलेली आहे ती प्रीती माझ्या अंतःकरणातून कधीच तिला ओहटी लागणार नाही. आणि यानंतर तुकाराम महाराज अशा प्रकारचं देवाशी बोलतात. आता हा जो देव आहे तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तुकोबारायांच्या समोर नाही, परंतु तुकोबारायांच्या हृदयस्थ असणारा जो परमात्मा, ईश्वर हा सर्वभूतानां हृदय अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया, त्या परमात्म्याशी तुकोबाराय म्हणतात, तुला विनंती करावी, परंतु साक्षात तुला समोर विनंती करावी असं विनवी जे आयुष्य भाग्य नाही देवा. परंतु पायाशी केशवा सलगी केली, परंतु तुझ्या पायाबरोबर मी सलगी म्हणजे माझं संपूर्ण हृदयातलं प्रेम हे तुझ्या ठिकाणी समर्पण केलेलं आहे. परंतु ही विनवणी साक्षात तुझ्या समोर करावी अशा प्रकारचं भाग्य मात्र अजून माझं उदयाला आलं नाही. मग मी काय केलं, धीटपणे पत्र लिहिले आवडी, पार नेणे थोडी मती माझी. ते म्हणतात, मी धीटपणाने, जसं लहान मुलाला आईच्या अंकावर संकोच वाटत नाही, त्याप्रमाणे तुझ्याशी संवाद करायला मला काही संकोच वाटत नाही. अशा प्रकारचं बाल सुलभ असं जे धैर्य आहे ते धैर्य मी धारण केलेलं आहे. आणि त्यांनी ह्या संतांजवळ मी पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरं काही नाही, हा माझा फक्त धिटीव आहे किंवा धीटपणा आहे. म्हणून धीटपणे पत्र लिहिले आवडी, पार नेणे थोडी मती माझी. परत तुझ्याशी बोलायचं, तुझ्याशी संवाद करायचा, याच्यासाठी लागणारं जे बुद्धीचं सामर्थ्य आहे, अनुभूतीचं सामर्थ्य आहे, ते माझ्याजवळ आहे कुठं. तुकाराम महाराज म्हणतात, जेथे वेदा तुझा न कळेची पार, वेदांना जर तुझा पार कळत नाही, श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, अनुमानेना अनुमानेना, अशा प्रकारची तुझी स्थिती आहे. म्हणजे जेथे तुझा वेदा न कळेचे पार, तेथे मी पामर काय वर्णू. तुकाराम महाराज या एक तत्वज्ञानचे शिरोमणी आहेत, वैराग्य मूर्ती आहेत, विवेक घनीभूत झालेला विवेक म्हणजे तुकाराम महाराज आहेत. श्रद्धा, समाधान, शांती,
तुकाराम महाराजांचं काय केलं, रामेश्वर भट्टांचे अभंग पहा. भक्त भागवत जीवनमुक्त संत महिमा अत्यद्भुत चराचरी, असं ज्यांचं वर्णन करावं ते स्वतःला म्हणतात मी मात्र पामर आहे. लोक संसारामध्ये छाती काढून चालतात, पण देवापुढे सुद्धा नम्रता धारण करत नाही. त्याचं या तुकाराम महाराज म्हणतात की जेथे तेथे मी पामर काय वर्णू, मी पामर आहे. भगवंताच्या पुढं जी नम्रता तुकाराम महाराजांनी धारण केली, तैसे तैसे माझे बोल अंगीकारी बोबड्या उत्तरी गौरवितो. माझे जसं बोलणं असेल, जसं जशा प्रकारचं लढिवाळपणाने जे काही मी सलगीचे बोल करत असेल तर ते बोबडे बोल आहे. आणि त्या बोबड्या उत्तरी गौरवितो, उत्तर म्हणजे वचन, माझी लहान असणाऱ्या बालकाची ही वचन आहे आणि त्या वचनाच्या द्वारा मी तुझा गौरव करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ही अभंगरूपी ही शब्द कुसुमांजली मी तुझ्या चरणी समर्पित करतो. परंतु अशा प्रकारचा अभंग काय तुकाराम महाराज म्हणतात हे शब्द जे आहे माझे नाहीत. या साळुंकी मंजुळ बोलत सेवानी बोलविता धनी वेगळाची, अशा प्रकारची स्थिती आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी आता जरी पांडुरंगापुढं साक्षात त्या पंढरपूरच्या क्षेत्राला उपस्थित होत नसलो तरी सुद्धा तुका म्हणे विठेवरी जी पावले, इथं विठेवर जी परमात्म्याची पावलं आहेत ते म्या ठेविले मस्तक आहे. आता तुम्ही सांगा, जर आपण मस्तक चरणाजवळ ठेवलं पांडुरंगाच्या आणि मन जर आपलं दुसरीकडे असलं तर ही गोष्ट देवाला आवडणार नाही. पण शरीर कुठेही असलं आणि मन जर परमात्म्याजवळ असेल तर तो परमात्म्याला अधिक आवडतो. म्हणून म्हणतात विटेवर, आणि आपली स्थिती अशी व्हायला पाहिजे, आपण विसरून जायला पाहिजे. याच्यामध्ये म्हणतात विरहामध्ये होणारा संयोग, जितका काळ विरह जितका तीव्र होतो तेवढी त्याची अंतःकरणवृत्ती त्या आपल्या देवतेच्या आकाराची होऊन ती देवतामय होऊन जाते, देवता स्वरूप होऊन जाते, त्यांच्यामध्ये असणारा भेद मावळून जातो. तसं तुकाराम महाराज आता असं म्हणत नाही तर तिथे मी मस्तकाचं चिंतन करतो, असं नाही म्हणते, मी आता तुझ्या पायावर मस्तक ठेवलेलंच आहे असं म्हणतात. आणि देवाची प्रार्थना करतात. देवाला म्हटले की मी बोबड्या उत्तरी गौरवितो. कोणती ती बोबडी उत्तर? देवाच्या देवा गोपिकांच्या पती उदार हे ख्याती त्रिभुवनी, तू देवाधी देव आहे, तू संपूर्ण गोपिकांचा पती आहे, तू ह्या त्रिभुवनामध्ये उदार आहेत. आणखी असं आहे, पातकांच्या राशी नाशितोशी नामे जळतील कर्मे महादोष. किती जरी मी पातकी असलो तरी तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे, अशा प्रकारचं तुझं नामाचं महात्म्य आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की किती माझी महादोषात्मक कर्म असतील ती जळून भस्मसात होतील आणि होईल काय, सुख जे आहे तर ती सर्व सुख मला प्राप्त होतील. कारण तू स्वतः असं आहे का सर्व सुखे तुझ्या ओळगती पायी, वृद्धी सिद्धी ठाई मुक्तीचारी. तुझ्याजवळ ह्या अष्टमा सिद्धी त्या तुझ्या पायाजवळ लोटांगण घेतात आणि सर्व प्रकारची सुख, ब्रह्मसुखापर्यंतची सर्व सुख, ती सर्व सुख तुझ्या पायाजवळ आहेत. आणि म्हणून ते म्हणतात इतकंच नाही, तुझ्या मनात जर आलं तर इंद्राशी दुर्लभ पाविजे ते पद, गीती गाता छंद वाहता टाळी. आम्ही जर भगवंताच्या भजनामध्ये आमच्या रंगामध्ये टाळी वाजवली तर त्या ठिकाणी इंद्राला जे दुर्लभ पद आहे ते सुद्धा आम्हाला प्राप्त होतं. म्हणतात तू भगवंता असा आहे की जे लोक कोणी विद्वान आहेत किंवा मोठे तपश्चर्या करणारे आहेत त्यांना तू इतक्या लवकर जवळ करत नाही. त्याच्यापेक्षा तुका म्हणे जड जीव शक्तीहीन, जे जड जीव आहेत, ज्यांची बुद्धी मंद आहे, ज्यांच्या ठिकाणी साधनानुष्ठान नाही, ज्यांच्याजवळ केवळ श्रद्धेचं बळ आहे, याच्याशिवाय काही नाही, तर त्यांचं तू जीवन पांडुरंगा, त्यांचं आयुष्य किंवा त्यांचं जीवन किंवा त्यांचा प्राण म्हणजे तू आहेस असं सांगतात. एवढं जरी झालं तर म्हणतात मला हे कळत नाही काय, ह्या निमित्ताने सारखं परमात्म्याचं चिंतन तुकोबरायांचं चालू आहे. काय झाले नेनो माझ्या कपाळा, न देखिजे डोळामुळे येता. जर मला कुणी मूळ येत नाही, सांगायला निरोप येत नाही, तर याचा अर्थ माझ्या कपाळात काय झाले, काहीतरी माझ्या कपाळाला म्हणजे माझं दैवाला म्हणजे मी काहीतरी दुर्दैवी आहे. पण तुकाराम महाराजांनी जेव्हा परीक्षण केलं तर त्यांना काही लक्षात येत नाही. का लक्षात येत नाही? कारण दुर्दैव नव्हतंच. तुकाराम महाराज हे खरे सदैव होते. इतके सदैव तुकाराम महाराज म्हणतात जाऊ काय, आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर रापिती. तर तुकाराम महाराजांनी
स्वामी महाराज म्हणायचे, इथं सदैव सुडके म्हणजे सदाएव, म्हणजे निरंतर आम्ही दरिद्री हे सांगत नाही, आम्ही सदैव सुडके, आम्ही भाग्यवान दरिद्री आहोत. कारण भाग्यवान दरिद्र्याच्या कुलामध्ये जन्म येणं ही सर्वात महान गोष्ट आहे, असं गीतेचं चिंतन करताना शंकरानंदांनी सांगितलं, भगवंताचं वचन आहे, अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. उलट ज्या मनुष्याला दरिद्री कुलात जन्म येतो त्याचा परमार्थ अधिक, त्याला वैराग्यासाठी श्रम होत नाही, परमात्मा प्राप्ती लवकर होते. आणि ते म्हणतात की काय झाले नेनू, मला काय कळत नाही, नेमकं काय झालं, कोणतं दुर्दैव माझ्या आड आलं की मला भगवंताने काही पाठवलेला निरोप सांगण्यासाठी आलेला कोणी मुराळी मला दिसत नाही. मी बहुदिस पाहे वचनाचे वास, धरिले उदास पांडुरंगा. हे पांडुरंगा, मी फार दिवसापासून, कारण वारकरी गेलेले पंढरपूरच्या दिशेने, तुकाराम महाराजांना एक दिवस, कालच एक जणांचा फोन आला मला, तर आपण आळंदीत राहतो, काही लोक प्रत्यक्ष पंढरपूरला गेलेले आहेत, सगळ्या कायद्यांचं उल्लंघन करून पण गेलेले आहेत, त्यांच्या अंतःकरणात असणारी जी परमात्म्याविषयीची ओढ आहे त्याच्यामुळे ते गेलेले आहेत. परंतु इथं त्यांनी सांगितलं, त्या दिवशी माळशिरसला मुक्काम होता, तर ते दररोज गावाला त्यांचं शरीर आहे, ते दररोज चिंतन करतात, आपले बनशीराह. तर त्यांनी सांगितलं की मला रात्री स्वप्न पडलं, सकाळचं माळशिरसचा रात्री मुक्काम केला, मग सकाळची घाईमध्ये उठायचं आणि पुन्हा कुठेतरी त्या टँकरच्या आश्रयाला कुठं स्नान करायला जायचं. उठलो आणि म्हणे एकदम आता उशीर झालाय, लवकर जायला पाहिजे असं म्हणून ते खरोखरच उठून बसले. आणि मग त्यांनी सकाळी फोन केला, मग त्यांना त्यांच्या माळशिरसला मुक्कामाला राहणार म्हणून थकलेला झोपेल, पण त्यांना झोपण्याची, गावात असताना सुद्धा त्यांना सारखी ओढ त्याची लागलेली. बहुदिस पाहे वचनाचे वास, धरिले उदास पांडुरंगा, नाही निरोपाचे पावले उत्तर. परंतु हा एक एक दिवस जो आहे तो मोजत असतो. परमात्म्याच्या विरहातला एक क्षण त्यांना युगासारखा वाटत असतो आणि त्यांना काही नाही आशा, पण नाही निरोपाचे पावले उत्तर. अजून परमात्म्याचा कोणत्याही प्रकारचा निरोप आला नाही आणि परमात्म्याने जरी थोडा हे माझ्याविषयी उदास झाला तरी आयशे तो निष्ठुर न पाहिजे. देवाने इतकं निष्ठुर माझ्याविषयी होऊ नये, कारण त्याचं काय आहे, परमात्मा हा दयाळू म्हणून त्याची सगळी शास्त्रांमध्ये दिंडीम आहे, दौंडी पेटतात, आणि त्यांनी तर माझ्याविषयी मात्र असं उदासपण किंवा असं निष्ठुरता धारण केले आहे. कादाची तुकाराम महाराज म्हणतात, दोन गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर येतात, पडीला विसर किंवा काही धंदा, याहुनी गोविंदा जरूर असा. पण असं आहे की माणसाच्या मनात परमात्म्याविषयी संकल्प, आणि संकल्प तो नाही तुझा महाराजाविन काही, आपल्या मनात होणारे सगळे संकल्प जे आहे ते परमात्म्याविषयी झाले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, पडीला विसर काही माझा किंवा काही धंदा. देवाला कदाचित मनुष्य काय एकदम जवळचा मनुष्य असतो, पण त्याचा निरोप, त्याच्याविषयीचा एखाद्या गोष्टीच्या विषयीचा विसर पडून जातो. तसा परमात्म्याला कदाचित माझा विसर झाला असावा. किंवा दुसरं सांगतात की याहुनी गोविंदा जरूर असा काही धंदा, यापेक्षाही काहीतरी जरुरीचं काम निघाल्यावर मग आता आपल्याकडे थोडस दुर्लक्ष देवाचं होणारच ना, याला त्याला महत्वाचं काहीतरी काम निघालं असलं पाहिजे, आणि किंवा त्याला विसर पडलेला असला पाहिजे, नाही तर परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात की वियोगाच्या वेळेला जेव्हा परमात्म्यात वियोगाचा कडेलोट होतो तेव्हा आपल्या सेव्य असणाऱ्या इष्टदेवतेविषयी जणू काही तो लवकरच आपल्याला भेटणार आहे अशा प्रकारची मनाची प्रवृत्ती या ठिकाणी व्हायला लागते. तेव्हा ते अनुकूल असा विचार करतो. यालाच म्हणतात सात्विक धैर्य. प्रतिकूलतेचा विचार करणं परमात्मा प्राप्तीमध्ये म्हणजे ही निगेटिव्ह थिंकिंग आहे, नकारात्मक सरणी आहे. सकारात्मक सरणीमध्ये ते असं मनाचं समाधान करून घेतात, देवाला काहीतरी काम असेल किंवा त्याला विसर पडलेला असेल. तुका म्हणे आले वेचाचे साकडे, देणे घेणे पुढे तोही धाक. आणि ते म्हणतात काहीतरी त्या द्यायला काहीतरी संकट पडलेलं असलं पाहिजे, म्हणजे मला भेट देण्यासाठी किंवा देणे घेण्याचा जो आदान प्रदानाचा व्यवहार आहे त्याचा त्याला काहीतरी धाक पडला असला पाहिजे. आणि त्या धाकमुळे तुम्हाला परमात्मा भेटत नाही. मग आता त्याला कोणाचा धाक आहे? परमात्म्याचं काय आहे, म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्यात आले, आणि त्याला कोणाच्या धाकावरून तो मला भेट देत नाही, असं कसं काय होईल? मग आता काय, मग हा दोष कोणाला द्यायचा? हा दोष त्यालाच देऊ असं पुन्हा ह्यालाच म्हणतात की अंतःकरण वृत्तीमध्ये होणारे संकल्प विकल्पाचे जे चढ उतार किंवा परिवर्तन. तुकाराम महाराजांचा हा गाथा
म्हणजे माणसाच्या जीवनात जन्मल्यापासून तर मरेपर्यंत होणारे जेव्हा अनंत वृत्ती आहेत, आणि त्या अनंत वृत्ती परमात्मा सन्मुख करणाऱ्या किंवा विन्मुख करणाऱ्या, सन्मुख करणाऱ्या वृत्तीला आधिक्याने वाढवणं आणि विन्मुख करणाऱ्या वृत्तीला परावर्तित करणं, हे कसं करावं याचं साधन, याचं साध्य भाव, तो नियत साधन साध्यन भाव तुकाराम महाराजांनी आपल्या ह्या गाथेमध्ये सांगितलेला आहे. तुकाराम महाराजांचे अभंग असले तरी आपणच अंतकरणातून आपलंच अंतकरण जणू काही अनेक वेळा आपली या भूमिकेत प्रतिनिधित्व करून तुकाराम महाराज बोलत असतात. आता तुकाराम महाराजांचा हे पुन्हा वळला कोणाकडं? परमात्म्याकडं. अरे काय दुसरं काही बोलायचं, एवढा संकोच तरी का व्याला असे? अरे तू आम्हाला व्याला म्हणजे आम्हाला जन्म दिला, आणि आम्हाला भेटायला तुला जर एवढा संकोच वाटत असेल तर हे काय तुझं खरं आहे का? आम्ही कोणापाशी तोंड वाचू? आम्ही कोणाजवळ जाऊन तोंड वेंगाडू? तू जर आला नाही. आणि खरं सांगतो, आम्हाला जगात आम्ही तुकाराम महाराजांचे हे भांडण्याचा अधिकार कसा मिळवलेला आहे? तुकाराम महाराज भांडू शकतात, आम्ही भांडू शकत नाही, कारण तेवढं परमात्म्यावर प्रेमही केलं नाही, तेवढा भारही टाकलेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, कोणासाठी केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी माय बापा, या ठिकाणी जाळूनी संसार बैसलो अंगणी, नाही तुझ्या मनी मानसी हे. सगळ्यात संसाराची होळी कोणासाठी केली? तुझ्यासाठी केली. आणि तू जर मला विचारलं नाही की हा दोष कोणाकडे लागेल? तुझ्याकडेच लागेल. कोण मज पुशे शिनले भागले, जरी मोकलिले तुम्ही देवा. हे देवा, मग मला माझा शिनभाग जावा. तुला काही त्रास झाला का? तुला काही पाहिजे का? तुला काही क्लेश आहेत का? तुझ्यासाठी काय करायचंय का? तुझी काही मागणी आहे का? असं मग मला जर तुम्ही विचारलं नाही, जरी मोकलिले देवा तुम्ही. ज्यांच्या ठिकाणी मी असं केलं, त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वम काय त्वमेव सर्वम मम देव देव. देवा, सर्व मी तुला समर्पित केलेलं आहे, पाहिलेची नाही मागे परतोनी. या जेव्हा मी तुझ्या दिशेने निघालो, परत मी पाठीमागं तोंड केलं नाही. आणि तुझ्या दिशेने आलेल्या माझ्याकडे जर तू ढुंकूनही पाहणार नसेल, तू जर मला मोकललं तर मला जगात कोण आहे? म्हणजे काही झालं तरी खरा भक्त हा त्याच्या जीवावर बेतलं, प्राणावर आलं तरी सुद्धा तो पुन्हा आपल्याला दुसरं आलंबन, दुसरा आश्रय करत नाही, इतका तो अनन्य असतो. तीच अनन्यता तुकाराम महाराज भांडून देवाकडे सांगतात. कवनाची वास पाहो कोणीकडे, कोण मद ओढे जीव लग. आता कवनाची वास, दुसरं कोणाची वास पाहू आणि कोणत्या दिशेला? कारण मला काय, तूच सगळ्या दिशांना तूच आहे, सर्व देशात तूच आहे, सर्व कालात तूच आहे, सर्व वस्तू तू आहे, माझ्या हृदयातही तूच आहे. तर तुला सोडून आता कोणाची वाट पाहू बरं? आणि आज तुझ्या अतिरिक्त मला कोण जीवलग आहे? मी सर्व. तुकाराम महाराज म्हणतात, परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरोनी करी घ्यावे शीस, संसारा आगी आपुलेनी हाते लावूनी मागवते पाहू नये. तुका म्हणे व्हावे तया परी धीट, पतंग हा नीट दीपासोई. पतंग जसा उडी मारतो तसं माझं जीवन मी तुझ्यावर समर्पित केलेलं आहे. तेव्हा मला आता कोण जीवलग आहे दुसरा? कोण जाणे माझे जीवीचे साकडे. आणि खरं जर पाहिलं तर आईला जसं मुलाचं मनोगत कळतं, तहान भूक कळते, त्याप्रमाणे, कारण का आईशी ते मुलं अनन्य झालेलं असतं, त्याला एकच आश्रय की त्यांनी पकडलेला असतो, अन्य आश्रयांचा त्याग केलेला असतो. माझंही तसंच आहे. तेव्हा कोण जाणे माझे जीवीचे साकडे, माझ्या जीवात म्हणजे माझ्या अंतकरणात काय संकट किंवा काय वेदना आहेत हे दुसरं कोण जाणेल? आणि उगविले कोडे संकटाचे, कोण संकटाचे कोडे? आणि जे मी काही संकटाच्या कोड्यात सापडलेला आहे, त्या खोडाबिडीत सापडलेला आहे, ते त्याच्यातून सुटका तुझ्याशिवाय माझी कोण बरं करील? तुका म्हणे तुम्ही देखील निश्चिंती, काय माझे चित्ती पांडुरंग. असे देवा की तुला माहित आहे, शास्त्र असं सांगतात की परमात्मा कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. जर आपला भक्त संकटात असेल आणि त्यांनी जर भगवंतावर त्या संकटामध्ये भगवंताला हाक मारली, तर भगवंत काय करतो? नाथ महाराजांनी सांगितलं की या द्रौपदीच्या अतिसाकडी सभेशी दिसता ते उघडी, या म्या निजांगे घालून उडी वस्त्राच्या कोडी पुरविल्या. द्रौपदीवर संकट आलं आणि भगवंताला हाक मारली, तर भगवंताने त्याला इतक्या साड्या पुरवल्या की डोंगरे महाराज सांगायचे की त्या ठिकाणी साड्यांचा ढीग लागला.
तर त्यामुळे त्या द्रौपदीला साडी गुंडाळलेली आहे का त्या साडी में नारी में साडिया साडी में नारी याच सुद्धा मनुष्याला निवाडा करता येईना अशा प्रकारचं त्या द्रौपदीच्या संकटामध्ये तू धावून आलास. इतकंच नाही तर देवानी आपल्या भक्तासाठी इथं जसे 10 अवतार घेतले तसं डोंगरे महाराज सांगायचे की वस्त्र अवतार घेतला देवाने. द्रौपदीची साडी भगवान झाले, नुसत्या वस्त्राच्या कोडी पुरवल्या नाही, नेसती लुगडी सोय झालो, मीच ते झालो असं म्हणतात. तेव्हा देवा तुम्ही तुका म्हणे तुम्ही देखील निश्चिंती. कदाचित तुम्ही माझ्याकडे येत नाही तर हा निश्चिंत आहे. म्हणजे हा याच्या शब्दस्पर्श रूपप्रसादी विषयात संसारात मुलाबाळामध्ये हा घडून गेलेला आहे. याच्यासाठी काय धावून जायचं. तुका म्हणे काय देखील निश्चिंती, असा मी निश्चिंत झालेला आहे, मला याच्याबद्दल तळमळ नाही असं तुम्हाला वाटतं का. काय माझे चित्ती पांडुरंगा, माझ्या चित्तामध्ये तुमचं सोडून दुसरं काय आहे का या असं. आणि बहुतेक आहे त्यामुळेच हा निश्चिंत आहे म्हणून तुम्ही मानता की काय, किंवा तुम्ही माझ्याविषयी याच कारणाने तुम्ही निश्चिंत झाले आहात काय. कारण का माझ्या जीवीचं काय साकडं आहे हे माझ्या याचं साकडं माझ्याशिवाय कोणी उलगडणार नाही, हा माझ्याशी अनन्य आहे असा जो भाव आहे, ह्या माझ्या भावाला आपण त्या ठिकाणी विसरले की काय असं म्हणतात. तेव्हा तुकाराम महाराजांना जरी देवत बसलेले आहे तर त्यांना साक्षात जणू काय पांडुरंग परमात्मा दिसत आहे. तुकाराम महाराज त्याच्याशी एकरूप होऊन संवाद करताना म्हणतात, मग असं जर आहे ना देवा तर देई डोळे भेटी न धरी संकोच, न घाली काही वेच तुझवरी. ते म्हणतात जर तुला वाटतच असेल की या ठिकाणी तुकोबारायांची अशी तळमळ आहे, आपल्याला गेलं पाहिजे, तर मग आता तुझं आतापर्यंत शास्त्रांनी वर्णन केलेलं तुझं जे काही दयाळू स्वरूप सांगितलेले, मायाळू स्वरूप सांगितलेले, सर्वज्ञ सर्व शक्तिमान असं सांगितलेलं आहे. आणि तू काय असं नाही विटेवर दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक. तू केवळ तिथंच आहे असं नाही, सर्व दिशांमध्ये तू आहे, कणाकणामध्ये तूच आहे. अनोरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, अशी तुकोबारायांची जशी अनुभूती आहे त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. असं हे तुझं स्वरूप आहे. हे तत्वज्ञानाने प्राप्त असणाऱ्या तुझ्या स्वरूपाचं शास्त्र उपनिषद वर्णन करतात. तेव्हा हे सगळं मी खरं कधी समजेल तर देई डोळी भेटी नजर, तू मला डोळा भेट दे, मला दर्शन दे, न धरी संकोच. तुला या ठिकाणी मी त्याच्याबद्दल तू काही संकोच धारण करू नको, माझे गुणदोष पाहू नको, तू मला तत्काल या ठिकाणी उपस्थित हो, मला दर्शन दे असं सांगतात. न घाली काही वेच तुझ्यावरी, मग मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा भार घालणार नाही किंवा तुला कोणत्याही प्रकारचा दोष देणार नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. असो, आपला हा वेळ आता समाप्त झालेला आहे. तर ह्या अभंगाचं प्रकरण आहे. याच्याबरोबरच जेव्हा वारकरी परत आले तेव्हा तुकाराम महाराजांना जो काही त्यांच्या निरोपाविषयीचा उतावीळपणा अंतकरणात निर्माण झाला त्याच्याविषयी तुकाराम महाराजांनी लिहिलं आहे आणि त्या वारकऱ्यांना विचारणा केलेली आहे. असो, हे जे प्रकरण आहेत ही प्रकरणं तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी केलेली आहेत. आपण याच चिंतन करावं. आणि जसे तुकोबारायांना या भामचंद्र डोंगरावर पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, पांडुरंगाचा अनुग्रह झाला आणि त्यांना जीवशिवाच्या ऐक्याचं ज्ञान झालं, योगाचा अनुभव ध्वनी ऐकायला आला आणि बालरूप घेऊन श्रीहरी भेटला, पांडुरंग परमात्म्याने भेट दिली. त्याप्रमाणे मरणाच्या एक क्षण का होईना पूर्ण अव्यवहित पूर्व क्षणापर्यंत पांडुरंग परमात्म्याने आपल्याला साक्षात दर्शन द्यावं आणि आपल्या जीवनाला कृतार्थ करावं अशी आज ह्या हरिदिनीच्या दिवशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना त्यांच्या सत्तेतून करू. आणि ह्या दुर्धर महामारीच्या काळात सर्व विश्वाचं कल्याण व्हावं म्हणून आपण प्रार्थना करू. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. याचाच अर्थ सर्वत्र सुखिनः सन्तु, सर्व सुखी असोत, सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत, कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो अशा प्रकारची प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय.